गप्र वाडकरा काय करतस? माझ्या गाव वाजवणार आहे तू. इंट्रिक म्युझिक वाजव सांगितलं तू माझीच वाजवलं. नाटकाचा पहिलो शो हा. जिकडे जिकडे वाजव सांगितलं तिकडे तिकडेच वाजव. मध्ये मध्ये ट्याव ट्याव करा नको. गे आवशी. वाचलो हडकर वाचलो हा. या पोराक बघितलं ना की माझ्या काळजाचं एकदम पाणी पाणी होता. आता लेखकान म्हणल्या ना म्हणान मी सई मॅडम म्हणतोय. आता माझ्या मनात सईच म्हणूचा. बाकी कसाच बरास ना? आवशी खाव. पहिल्या नाटकाचा शो बघू लंडनसून माणसं आली. बाकी लंडन मध्ये कसा बरा मा पाऊस पाणी? अरे जबरा. हा थैसून काय खटखटे लाडू खाजा बिजा आणलं? खटखटे लाडू नाही का? पैसा पोचलेला नाही का? पोचव पोचव. कोकणातला माणूस जरा वेळ लागत पण पोचव. तर मेन मुद्दा असो की माझ्या नाटकाचा पहिलो शो हा म्हणून यो बारकू शिवलकर तुमच्या सगळ्यांचा स्वागत करता. म्हणजे कोकणातलो माणूस आणि नाटक यांचा नाता म्हणजे हापूस आंबो आणि त्याच्या आतमधली कोय. म्हणजे दोघांचं एकामेकाशिवाय जमणाच नाही. म्हणून मी पण 2 वर्ष 3 महिने 4 दिवस आणि 5 रात्री जागान नल दमयंतीवरचं नाटक लिहिलं. अरे बापरे. आता त्यात नलाची भूमिका मीच केलंय. पण विशेष आकर्षण म्हणजे नाटकाचा विशेष आकर्षण म्हणजे मुंबईसून आणलेली नटी. आता तर आकर्षण आता मुंबईची नटी म्हणजे चंद्राची चांदणीच जणू. तर त्या पोर आमच्या 10 दिवस राहुला रेसल बिसल केल्यान आणि आता त्या पोर मुंबईत गेला हा. तर आता इला रे इला की पडदो वर करता आणि नाटक सुरू करता. हा इलासा वाटता बाबल्या मयकर आणू गेलो होती का? इलासा वाटता इलासा वाटता. इला इला आल्या आल्या कालवण घातलं नाही. बघा बघा मुंबईची नटी पण संस्कार बघा. आल्या आल्या पाया पडला. राहू दे राहू दे. डिरेक्टरला रिस्पेक्ट देतच राहू दे. उभं राह उभं राह. उठा उठा राह उठा राह. दादानू मी उठलाय ना तर तुम्ही आयुष्यात न उठशाल. या आता कानाजवळ काहीतरी किनकिनला माझ्या. मुंबईचा हा नाता लाजता लाजता. गो पोरा लाजू नको. तुका बघू सगळे इलेत. मुकडो दाखव मुकडो दाखव. दादा तुम्ही तयार आहात? हा तयार. मरायला तयार आहात? हा तयार. मग कर्मन मरा. खाव. अरे ह्या खायचा जालिम सौंदर्य. अरे ए बाबल्या मय करा. अरे ह्या बाईच्या पेक्षा तू रे काय करतोस? आणि मुंबईची नटी खय हा? ती पळून गेली मुंबईला परत. ती मुंबईत पळून गेली. बाबल्या खरा सांग काय केलंस तू तिच्या बरोबर? म्या 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 काय नाही केलं. म्या काय नाही केलंय. मग तिनंच मका विचारलं काय ता? मी कोकणात इले तर भेट म्हणून काय द्याल? मग तू काय सांगितलं? मी म्हटलं मागल्या 2 नटीना 2 पोरा दिल्या नि. हो तू त्याचा खरो इतिहास सांगितलं? अरे खरो इतिहास सांगायचं नसता रे. ज्यांना ज्यांना खरो इतिहास सांगितला ना त्या लोकांनी इतिहास जमा केल्यानी. अरे खरो इतिहास सांगितलंस म्हणा ती पळान गेली. आता लोकांका दमयंती म्हणून काय दाखव? दादानू काय घाबरताव किती? मी आहे ना मी आहे ना. मी करण दमयंती. मी दमयंती करण. कुणी नल देता का नल? कानाखाली एक वाजव. अरे नळ दे. तुका झेपात काय? दमयंतीचं काम तुका झेपात काय? याच सारखा बका पाण्यात बघता या माणूस. अरे कधीतरी या मादेलीक चान्स दे. नाही देव मासा झालाय तर नावाचो बाबल्या मयकर नाही मी. अरे काय या मादेलीक चान्स दे रे. तू खायचो लोका पण चुळबुळ करूक लागलीत. इथे हैसर खैतरी पोर बघून त्या दमयंतीचं काम देऊ खोया. दादा हा धनश्री घेऊया काय? धनश्री तसा पोर तर सुंदर हा. पण त्या नाटकात घेतलं तर नाटकाचं नाव बदलूक लागतं. काय ठेवायला लागेल? नल आणि भावना शून्य दमयंती. म्हणून मी सांगतोय मका मका चानस देवा. मी उजेड पाडतोय. मी उजेड पाडतो. तुका चानस देऊ? माका सांग दमयंतीचा एखादा डायलॉग बोल बघू. तुका चानस देत. हे नले राजा मी चाल ले 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 आवशीच्या धगडाच्या ले 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 करतो. अरे जेवढे लिहिलेले आहे तेवढेच
लिहिले बोल तू काय 3-4 लिहिले जिभेवर चढवून घेतो आणि ह्यो शेवटचा डायलॉग बोललास रे पहिल्या एंट्रीक शेवटचा डायलॉग बोललोस मग पडदो पडत नाटकावर ते मी प्रॉपर्टी वाला असं आहे ना म्हणून शेवटचं डायरेक्ट बोललंय. आता तू प्रॉपर्टी वाला नाही हस तू दमयंती हस दमयंती माका सांग दमयंतीची एंट्री कशी घेशील तू ठरवलंय डोक्यात आहे काळजाचं पाणीच करते आता. तर काय तो चिकल एकदाच करवंदाची झाली गरिबांची प्राजक्ता माली आली रे आली आता बाबल्या मयेकरची बारी आली. अरे अक्को शिंगम का अंगात डाउनलोड करून घेतलं अरे अशी एंट्री नाही रे मका सांग तू दमयंती असंच ना अरे नाटक चालू करायला लवकर मेलानं लवकर चालू करा. आपण आडूक लागलीच ए बाबल्या या काम कर तू ना दमयंती म्हणा आलंस ना तू फक्त स्टेजवर जाऊन उभ्या राह हा बाकीचा सगळा नाटक मी करते हा या बारकू शिवलकराची इज्जत आता तुझ्या हातात हात सोड 2 तास फक्त स्टेजवर काढू चालेल वाट भरलेला आहे ना 2 संत्री खाल्लेत मी. काय बोललं 2 संत्री खाल्ली आवशिक खाव ह्याने संत्री खाल्ल्या आणि मग खाऊ वडे दिलं त्याचं काय केलं आम्ही काळजाजवळ जपून ठेवले. शिरा पडली तुझ्या तोंडार ती अरे तू प्रॉपर्टी वालो ना सगळ्या प्रॉपर्टीची आदला बदल केली असं गोंधळ घालू नको नाही तर नाटकाचे वडे लावशील. चल आता पडदो देऊ सांगते इकडे विंगेत ये साडी खाली कर ए पोरांनो पडदो दिवा बाबल्या आता पडदो दिलो हा आता एंट्री हा ए बाबल्या अरे पहिली एंट्री माझी नाही पहिली दमयंतीची एंट्री माझी एंट्री हा आशीर्वाद द्या. हा जा मीच ती भल्या पहाटे या ओढ्याच्या काठी प्रेमाची थाप पडलेली असताना ए बाबल्या या गाढवासारखा हा काय करतोय दादानू दमयंती तिरडीचं मोडलं तुझा बांबू तो अरे दमयंती म्हणजे दम लागलेली बाई नाही दमयंती राजकन्या होती राजकन्येसारखा कर कल्ला या ओढ्याच्या काठी शाबास या ओढ्याच्या काठी या रानटी सौंदर्याचं गढूळ कुणाला कळणार नाही ना. अरे औशीच्या धरडाचा अरे रानटी सौंदर्य नाही रे ता रानातला सौंदर्य आणि सौंदर्याचा गडूल नाही रे सौंदर्याचा गुड असा लिवलेला हा रे ता लिवलेला तास बोल एक काम कर रे बाबल्या माझ्या एंट्रीच्या आधीचा वाक्य बोल मी या एंट्री घेते आणि मग सगळा सावरतो. या ओढ्याच्या काठी कुणी कसं दिसत नाही बरे या सकाळच्या प्रहरी या नलराजाकडे तलवार नसताना या सकाळच्या प्रहरी या नलराजाकडे तलवार असून धनुष्यबाण नसताना अरे बाबले मेला या काय करतं प्रॉपर्टी वाले आहे ना मागताय ते सगळं देतं औषधी झगड्याची प्रॉपर्टी देतं या सीन मध्ये नको होती. तर या सकाळच्या प्रहरी या नलराजाकडे जबरदस्तीने तलवार आणि धनुष्य दिलेला असताना राजाला अचानक आठवलं की माझ्याकडे गदा नाही गदा कोणी सांगितली नव्हती घबराव. तर राजा आठवला असा की स्वरक्षणासाठी राजाच्या स्वतःच्या रक्षणासाठी त्याच्याकडे काहीच आयुध नाही मग ह्या जंगलात ह्यो राजा भुकेल्या पोटी काय करी नले राजा हे घ्या चण आलो आम्ही वनविहार करून. अरे औशीच्या धगडाचे चणे देतात लोकांना काय दाखवायचा दमयंतीला चणे देता म्हणा मग काय स्टेजवर सगळ्यांसमोर वडे काढू कसं वाटेल ते. अरे